यावर्षी मुद्दामच ठरलं होतं की म्हटलं यावेळेला दिवाळीला कुठल्याही परिस्थितीत किल्ला बनवायचा. त्यासाठी पहिल्यांदा जागा निवडली. त्यानंतर तिथलं सगळं जरा स्वच्छता करून घेतली. थोडंसं जे वाळलेलं गवत वगैरे होतं ते काढून जाळून टाकलं. नंतर घेतली माती काढायला जागा ठरवली आणि काही जुनं सामान जे पडलेलं होतं बरेच दिवस झालं. एक जुनी बादली सापडली, स्टूल सापडला, काही प्लास्टिकचे असे पुठ्ठ्यासारखे होते ते सापडले. या सगळ्यांपासून मला किल्ला बनवायचा होता. 3 टायर सापडले गाडीचे, जे की जुने टायर वापरलेले होते आणि त्याच्यानंतर रिप्लेस केल्यानंतर हे टायर तसेच पडून होते. त्यांचा बुरुजासाठी उपयोग करायचा असं मी ठरवलं. मग हे 3 टायर पहिल्यांदा रचून घेतले. त्याच्यानंतर त्याला थोडासा सपोर्ट लावला. बुरुजाची तयारी झाली होती. एक ढाचा तयार झाला होता. इंजिनिअरिंगचा कामाचा कुठेतरी त्याचा उपयोग झाल्यासारखं वाटत होतं. म्हणजे फ्रेमवर्क काय असतं, त्यानंतर ते फ्रेम तयार करणं किती महत्त्वाचं आहे, जेणेकरून बिल्डिंगला सपोर्ट करता येईल. ते नॉलेज थोडंसं इथं उपयोगाचं पडलेलं दिसलं. तसं यापूर्वी शिक्षणाच्यामुळं नोकरीच्या निमित्तानं या असल्या ॲक्टिव्हिटी करायला कधी वेळच भेटत नव्हता आणि थोडासा यावर्षी वेळ भेटला म्हणून खूप वर्षानंतर अशा पद्धतीनं किल्ला बनवत असताना थोडीशी खरंच मजा वाटली आणि भरपूर एन्जॉय केला. थोड्या फरशा पडल्या होत्या माझ्याकडं, ज्या टाईल्स आपण म्हणतो त्या टाईल्स वापरून मग मी पायऱ्या बनवून घेतल्या. एक बेसिक स्ट्रक्चर जे की किल्ल्याचं नॉर्मल असते त्या पद्धतीनं मी किल्ला बनवून घेतला. थोड्याशा विटा पडल्या होत्या जुन्या, त्या विटा बांधकामात राहिलेल्या त्या लावून घेतल्या आणि मग व्यवस्थित किल्ला आकार घ्यायला लागला. हे खूप वर्षापासूनची सवय थोडीशी तुटल्यामुळं थोडासा त्रास झाला खरा, पण फायनली किल्ला बनत असताना बघून खूप छान वाटलं. सगळे काल पाण्याची व्यवस्था अगोदरच करून ठेवली होती. फायनली साधारण 7-7:30च्या दरम्यान माझा किल्ला हा अशा पद्धतीने दिसत होता. अजून याला फायनल टचिंग करायचं आहे, ज्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी सकाळी टाकेन.